संपूर्ण श्री शिव महापुराण अध्याय 7। शिवजींचा निर्णय ब्रह्मदेवांपेक्षा विष्णू श्रेष्ठ। शंकरांनी देवाला अभय दिले आणि ते विष्णू व ब्रह्मदेव यांच्याकडे आले। भगवान शंकर आल्यामुळे दोघांचा वादविवाद तेथेच थांबला। त्या ठिकाणी एक तेजस्वी अग्निमय स्तंभ भगवान शंकरांनी निर्माण केला। हा स्तंभ खाली कोठेपर्यंत आहे हे पाहण्यासाठी विष्णू साधना केली आणि वर कोठेपर्यंत आहे हे पाहण्यासाठी ब्रह्मदेवास सांगितले। दोघेही त्या दिव्य अग्निमय स्तंभाचे मूळ व वरचे टोक शोधण्याचा प्रयत्न करू लागले। विष्णू त्या दिव्य स्तंभाचे मूळ शोधू लागले, पण त्यांना त्याचा शोध लागला नाही। त्यांनी शंकराकडे परत येऊन सांगितले की मला त्या दिव्य स्तंभाच्या मुळाचा शोध लागला नाही। ब्रह्मदेव हा स्तंभ किती उंच गेला आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होते। त्यांनाही शोध लागला नाही, परंतु त्यांनी खोटी साक्ष केतकी पुष्पास द्यायला सांगून आपण दिव्य स्तंभाचा शोध लागला असे सांगितले। भगवान शंकरांनी हे सारे जाणले होते। त्यांनी ब्रह्मदेवास सांगितले की या दिव्य स्तंभाचा शोध लागणे शक्य नाही, तरी तू खोटं बोललास। आता मी माझे सर्व अधिकार विष्णूस देत आहे। ब्रह्मदेवा, तुझ्यापेक्षा विष्णू श्रेष्ठ आहे हे कायम लक्षात ठेव। अध्याय 7 समाप्त। अध्याय 8। शंकरांनी ब्रह्मदेव व केतकी पुष्पास दिलेला शाप। नंदिकेश्वर सनतकुमारांना म्हणाले, ब्रह्माजीने खोटेपणा केला, ते खोटे बोलले म्हणून शंकर अतिशय क्रोधिष्ठ झाले। त्यांनी आपल्या तृतीय नेत्रातून कालभैरवाला प्रकट केले। शंकरांनी कालभैरवाला सांगितले की आता ब्रह्मदेवांना शिक्षा करावी। ताबडतोब कालभैरवाने ब्रह्मदेवाचे 5वे मुख कापून काढले। ब्रह्मदेव भीतीने थरथर कापू लागले। त्यांनी कालभैरवाचे पाय धरले। ही ब्रह्मदेवाची अवस्था पाहून विष्णूंना त्यांची दया आली। त्यांनी शंकरांना सांगितले की आपण क्षमाशील आहात, तरी आता ब्रह्मदेवाचा अपराध पोटात घालून त्यांना क्षमा करावी। भगवान शंकरांनी विष्णूंची प्रार्थना ऐकली। शंकरजी म्हणाले, हे ब्रह्मा, तू आपला मोठेपणा सिद्ध करण्यासाठी खोटे बोललास। आता पृथ्वीवर कोणीही तुझी पूजा करणार नाही, तुझे मंदिर देखील कोणी बांधणार नाही, तुझा उत्सव देखील कोणी करणार नाही। हे उद्गार ऐकून ब्रह्मदेवांनी हात जोडून क्षमा मागितली। शंकरजी म्हणाले, तू क्षमा याचना केलीस म्हणून तुला वरदान देतो की तू यज्ञाचा आचार्य होशील। तुझे स्मरण केल्याशिवाय कोणताही यज्ञ पूर्ण होणार नाही, एवढे वरदान मी देतो। यानंतर भगवान केतकी पुष्पाला म्हणाले, दुष्टा, तू आता येथे निघून जा। मी तुला माझ्या पूजेतून वर्ज केले आहे। यापुढे मी कधी देखील तुझा स्वीकार करणार नाही। ते ऐकून पुष्पास अतिशय वाईट वाटले। त्यांनी शिवजींची क्षमा मागितली। त्यावेळी भगवान शंकर म्हणाले, तू खोटी साक्ष दिली, ही गोष्ट चांगली केली नाहीस। या जगात खोटेपणा काही चालत नसतो। खोटी साक्ष देणाऱ्यास शिक्षाही मिळाली पाहिजे। मी तुला कधी देखील धारण करणार नाही। तुला तुझ्या खोटेपणाचा पश्चाताप झाला आहे, त्यामुळे तुझा विष्णू आदी देवदेवता स्वीकार करतील एवढेच सांगतो। भगवान शंकरांनी कालभैरवांना प्रकट करून ब्रह्माचे 5वे तोंड तलवारीने छेदून टाकले। याचे कारण म्हणजे आपल्या मोठेपणासाठी खोटे बोलणे होय। या गोष्टीतून आपणही बोध घेतला पाहिजे आणि कधी खोटे बोलायचे नाही अशी प्रतिज्ञा करून त्याप्रमाणे वागले पाहिजे। अध्याय 8 समाप्त। अध्याय 9। शंकरांचे निर्गुण आणि सगुण स्वरूप। लिंग पूजनाचा महिमा। श्री शंकरजी आपल्या स्वस्थानी निघाले।
त्यावेळी विष्णू व ब्रह्मदेवांनी त्यांना नमस्कार केला. ते म्हणाले, शिवजी, आम्हास आपली पूजा करायची आहे, यासाठी अनुमती द्यावी ही विनंती. शंकरांनी अनुमती देताच विष्णू आणि ब्रह्मदेवांना आनंद झाला. त्यांनी शिवजींना उच्च स्थानावर बसवले आणि त्यांची पूजा करण्यास प्रारंभ केला. हार गळ्यात घातला, नुपूर, बाकी, मुकुट आणि रत्नजडित कुंडले घातली. तसेच यज्ञोपवीत, उत्तरीय वस्त्र, उटी, धूप, दीप, नैवेद्य, चांबरे, ध्वज अशा अनेक उपचारांनी त्यांची मनोभावे पूजा केली. शंकरजी म्हणाले, आपण मनापासून केलेल्या पूजेने मी प्रसन्न झालो, त्यामुळे आजचा दिवस परमपवित्र मानला जाईल. ही तिथी शिवरात्री या नावाने प्रसिद्ध होईल. त्या दिवशी लोक उपवास करून ब्रह्मचर्य पाळून माझ्या लिंगाची अथवा मूर्तीची पूजा करतील. ते भक्त मला अत्यंत प्रिय होतील. माझ्या कृपेने ते सत्कर्म करतील. ज्या दिवशी मी ज्योतिर्मय स्तंभ रूपाने प्रकट झालो ते मार्गशीर्ष महिन्यातील आद्रा नक्षत्रयुक्त पौर्णिमा अथवा प्रतिपदा होती. म्हणून त्या दिवशी माझ्या लिंगाचे पूजन करावे, त्यामुळे पुण्यफळ लाभेल. तुमच्या युद्धस्थानी मी अग्निमय स्तंभ रूपाने म्हणजेच लिंग रूपाने विशाल स्वरूपाने प्रकट झालो होतो. त्यामुळे हा भूलोक लिंगस्थान म्हणून प्रसिद्ध पावे. जे कोणी छोट्या स्वरूपाचे लिंग धारण करतील त्यांना मोक्षाची प्राप्ती होईल. मी अग्निमय रूपाने जिथे प्रकट झालो ते स्थान अरुणाचल या नावाने प्रसिद्ध पावे. येथे अनेक तीर्थे प्रकट होतील. माझी 2 रूपे आहेत, एक निर्गुण निराकार आणि दुसरे सगुण साकार. ब्रह्मभाव हे माझे निर्गुण रूप आणि महेश्वर भाव हे सगुण साकार रूप आहे. मी सर्व विश्वाला व्यापून आहे. माझ्या स्वरूपाचा बोध होण्यासाठी मी लिंग रूपाने प्रकट झालो. माझे साकार मूर्ती स्वरूप माझ्यातील ईश तत्वाचा आणि निराकार लिंग स्वरूप माझ्या ब्रह्मस्वरूपाचा बोध करून देते. जो माझ्या लिंगाची स्थापना करून माझी नित्याने आराधना करतो त्याला विश्वातील सर्व गोष्टीत माझी अनुभूती येते. अध्याय 9 समाप्त. अध्याय 10 प्रणव पंचाक्षराचा महिमा. ब्रह्मदेव विष्णू यांना मंत्रोपदेश. नंदिकेश्वर सनत कुमारांना म्हणाले, शिवजींनी ब्रह्मदेव आणि विष्णू यांना आपले सगुण आणि निर्गुण रूपाचे रहस्य सांगितले. लिंग पूजेचा महिमा वर्णन केला. त्यांनी शिवजींना विचारले, शिवजी, सर्जन, पालन, पोषण, संहार, तिरोभाव आणि अनुग्रह ही आपली 5 नित्य कर्म आहेत, तरी त्याचे सविस्तर वर्णन करा. भगवान शिवजी म्हणाले, विश्वाची निर्मिती होणे म्हणजेच वस्तू मात्र आकाराला येणे, यालाच सृष्टी म्हणतात. पोषण आणि संरक्षण यामुळे विश्व हे सुस्थिर राहते, त्याला पालनस्थिती म्हणतात. याचा विनाश होणे म्हणजे संहार होणे. प्राणांचे उत्क्रमण होणे याला तिरोभाव म्हणतात. माझ्या अनुग्रहाने संसारातून मुक्त होता येते. पृथ्वीमध्ये सर्जन, जलामध्ये पोषण, अग्नीमध्ये संहार, वायूमध्ये तिरोभाव आणि आकाशात अनुग्रह आहे. ब्रह्मा आणि विष्णू तुम्ही दोघांनी महान तपश्चर्या करून मला प्रसन्न करून घेतले आहे. त्यामुळे तुम्हाला सृष्टी निर्मिती आणि पालनपोषण याचे अधिकार दिले आहेत. अशाच प्रकारे माझे विभूती स्वरूप असलेले रुद्र आणि महेश्वर यांनी अनुक्रमे संहार आणि तिरोभाव ही 2 कार्य प्राप्त करून घेतली आहेत. अनुग्रहाचा अधिकार मी कोणाला दिला नाही, कारण मी स्वतः मोक्षरूप आहे. परम कल्याणकारी एकाक्षर मंत्राला ओंकार असे म्हणतात. हा सनातन मंत्र माझ्या मुखातून प्रकट झालेला आहे. हा माझ्या स्वरूपाचा बोध करतो. ओंकाराचे स्मरण हे माझे स्मरण होय. हा संपूर्ण चराचर विश्वाला अंतर्बाह्य व्यापून आहे. हा शिव आणि शक्ती
या दोघांचा बोधक आहे. त्यातूनच ओम नमः शिवाय या मंत्राची निर्मिती झालेली आहे. हा षडाक्षरी मंत्र माझ्या सगुण साकार रूपाचा बोध करून देतो. यातूनच मातृका वर्ण अर्थात मुळाक्षरे वगैरे निर्माण झाली. शिरोमंत्र सहित त्रिपदा गायत्री ही यातूनच उत्पन्न झाली. गायत्रीतून वेद प्रकट झाले. वेदातून अनेक मंत्र निर्माण झाले. प्रणव आणि पंचाक्षरी मंत्राने विविध गोष्टी प्राप्त होतात. हे दोन्ही मंत्र भुक्ती मुक्तीदायक आहेत. भगवान शंकरांनी ब्रह्मा आणि विष्णू यांच्या मस्तकावर हात ठेवून 3 वेळा प्रणवाचा उच्चार केला. शंकरजींनी त्यांना दीक्षा दिली. आपले शिष्य म्हणून स्वीकारले. ब्रह्मा आणि विष्णू म्हणाले, हे शिवजी, तुम्ही साकार आणि निराकार आहात. तुम्ही सर्वांचे स्वामी आहात. तुम्हाला नमस्कार असो. तुम्ही प्रणवलिंग स्वरूप आहात. तुम्हाला 5 मुखे आहेत. तुम्ही सर्जनादी पंचमहाकर्मामध्ये अत्यंत प्रवीण आहात. तुम्ही अदृश्य सूत्रसंचालक आहात. तुमचे गुण आणि शक्ती अनंत आहे. तुमचे साधर्म्य अगाध आहे. तुमच्या लीलाविलासाचे वर्णन करता येत नाही. तुम्हाला आमचा साष्टांग नमस्कार. अशा प्रकारे ब्रह्मदेव आणि विष्णू यांना प्रणव दीक्षा देऊन शंकर आणि पार्वती निघून गेले. अध्याय 10 समाप्त. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.